नमस्कार, मी स्वाती आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज मी आली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मला कॅन्सर आहे आणि माझं कॅन्सर आता पहिलेपेक्षा वाढलेलं आहे. म्हणजेच 4 स्टेजवरती गेलं आहे. तर आता तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की तेवढं म्हणजे तशी तर मी खूप पॉझिटिव्ह आहे आणि माझ्यासोबत सगळं 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 चांगलं होणार आहे. मी याच्यातून बाहेर पडणार आहे हा माझा अटूट विश्वास आहे आणि मी या विश्वासावरच आहे की माझं सगळं चांगलं होणार आहे. कारण की मी तर जाणार नाही आहे आणि मी रोज हेच वाक्य म्हणते की मी कुठेच जाणार नाही आहे आणि मला कोणी नेणार पण नाही आहे. त्याच्यामुळे मी स्वतःमध्येच इतकी पॉझिटिव्ह आहे, भरपूर अशी पॉझिटिव्ह आहे मी. तर त्याच्यामुळे पण एक असतं ना श्रद्धा म्हणतो ना आपण त्याला, की मग त्या श्रद्धामुळेच आणि आपल्या मागे असतात जी आपली फॅमिली, की त्यांना असतं की नाही आपण इकडचं नाही तिकडचं करू, ते नाही ते करू, त्या देवाचं करू, त्या देवाचं करू, त्या देवाचं करू. आणि श्रद्धा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी की आपण आपल्या प्रत्येकांना असते. तर त्याच श्रद्धेवरती आज मी आलेली आहे देवमाली या गावामध्ये. म्हणजेच मी महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये आली, देवमाली या गावामध्ये, जिथे की कॅन्सर पेशंटला झाडा लावतात. आता झाडा म्हणजे काय बऱ्याचशा लोकांना कळत नाही, मला पण कळत नव्हतं. तिथं गेल्यानंतर कळालं. त्याच्यानंतर मग तर इथे फक्त आणि फक्त कॅन्सर पेशंट आणि जे की समजा ज्यांना साप चावलेला असतो, विंचू चावलेला असतो, जहर, तर त्याच्यासाठी झाडा लावतात. आणि जर समजा नॉर्मल जे सोबत येतात ना ते पण झाडा लावून घेतात, तर ते झाडा फक्त आणि फक्त आशीर्वादच्या रूपामध्ये त्यांना लागते. आणि जे बिमारीवाले असतात त्यांना आहे ना, म्हणजे कॅन्सर पेशंटला तो झाडा एका औषधच्या रूपामध्ये लागते. तर त्याच्यानंतर इथे झाडा कोण लावतं, तर इथे देवमाली गावामध्ये, म्हणजेच देवमालीला देव दरबार म्हणून पण म्हणतात. इथे जे महाराज, जे दादाजी झाडा लावतात ना, त्यांचं नाव राधाकिशनजी म्हणून त्यांचं दादाजीचं नाव आहे. तर इकडे आहे ना वरती मंदिर आहे, म्हणजेच तुम्ही बघू शकता खूप जास्त वरती खूप साऱ्या पायऱ्या आहे. तर आम्ही तिकडे गाडी वगैरे लावली आणि आम्ही बॅक साईडने आलो, कारण की काही गर्दी वगैरे नव्हती आणि तेव्हा आम्हाला तेवढं काही माहिती नव्हतं. त्याच्यामुळे मग आम्ही बॅक साईडने आलो आणि इकडून जाऊन आम्ही दर्शन वगैरे घेतलं. जास्त व्हिडिओ नाही घेतले, कारण की मी खूप श्रद्धेने गेली होती आणि जे काही पण थोडं थोडं शॉर्ट मी जसं जसं मला जमलं तसं तसं मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्याच्यानंतर इकडे मला छान असं वाटलं आणि खूप छान देवमाली म्हणजेच राजस्थानमधला खूपच छान परिसर आहे इकडे. इतकं छान म्हणजे आम्ही 4-5 दिवस इकडे राहिलो ना, तर झाडा 3 दिवस म्हणजे दिवसातून फक्त एकच झाडं लावू शकतो आपण. आणि त्याच्यानंतर दिवसातून एक, तर असे 3 झाडे आपल्याला लागतात. म्हणजेच पहिल्या दिवशी एक लागतो, दुसऱ्या दिवशी दुसरा आणि तिसऱ्या दिवशी तिसरा. आणि तिसऱ्या दिवशीचा झाडा लावून आपण आपापल्या घरी परत जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर मग एका महिन्याच्या आत, म्हणजेच 30 दिवसाच्या आत आपल्याला परत एक झाडं लावण्यासाठी तिथे जावं लागतं. आणि त्याच्यानंतर मग जे एक झाडं आपण लावायला जातो तेव्हा नाही थांबलं तरी चालते. एक झाडं लावलं आपण लगेच निघालो तिथून परत तरी चालते. तर इथे पथ्यपाणी काय आहे, तर इकडे आहे ना तुम्ही बघू शकता भरपूर असे लोक येऊन आहेत झाडं लावण्यासाठी. कारण की तुम्ही यूट्यूब आणि इंस्टावरती बघितलं असाल देवमाली देवमाली देवमाली, आता खूप जास्त इकडं हे होतं आहे. आम्ही पण इकडे आहे ना यूट्यूब आणि इंस्टावरती बघूनच आलेलो आहोत. आणि त्याच्यानंतर आता मी पण झाडा लावणार आहे. मी दादा आम्ही म्हणजे आम्ही चौघं भावांनी झाडा लावून घेतला. मी माझ्या बिमारीसाठी लावला, त्यांनी एक आशीर्वाद म्हणून लावला. तर आपण इथे आहे ना आता पथ्यपाणीचं थोडंसं हे करून घेऊया. पहिले एक सांगून देते की झाडा लावल्यानंतर आपल्याला भैरूजी महाराजाचं जे मंदिर आहे ना त्याच्या 5 प्रदक्षिणा मारायच्या असतात आपल्याला. ते 5 प्रदक्षिणा मारल्यानंतर आपल्याला आहे ना
आपण घरी जाऊ शकतो. आता कोणी पहिले मारून घेतं तर कोणी नंतर मारतं, पण आम्हाला पहिल्या दिवशी माहीत नव्हतं तर आम्ही पहिले मारले 5 प्रदक्षिणा आणि आम्ही जेव्हा मग माहीत झालं मग दुसऱ्या दिवशीचे 2 आम्ही आहे ना दादाजीकडून झाडा लावून घेतल्यानंतर मग नंतर लावले समजा. तर इकडे अनुप आणि अमोल पण झाडा लावून घेत आहे, ते आशीर्वादाच्या रूपामध्ये लावून घेणार आहे. तर हे झाडं लावल्यानंतर आहे ना आम्ही परत लगेच निघालो. तर आता इथे पथ्यपाणी काय आहे, तिकडे जर तुम्हाला ते पॉम्पलेट ते हे जर दिसत असेल ना ते बॅनर, तर त्या बॅनरवरती सगळं लिहूनच आहे. तर मी माझ्या ह्याच्याने सांगून देते. आपल्याला आहे ना बेसन जमत नाही, अजून तेल जमत नाही, गूळ जमत नाही, डालडा जमत नाही. तुम्ही शुद्ध तुपामध्ये जे घरचं बनवलेलं एकदम शुद्ध असं तूप असते, तर ते तुम्ही खाऊ शकता. आणि त्याच्यानंतर मटण मासोळी म्हणजे नॉनव्हेज अजिबातच जमत नाही, घरामध्ये सुद्धा जमत नाही. तर मग ते अजिबात जमत नाही. तुम्ही बघू शकता इतकडचं वातावरण आणि भरपूर असे लोक होते, म्हणजे ज्यांना आहे ना उठता बसता म्हणजे जे ॲम्ब्युलन्सनी सुद्धा लोक आलेले होते. आता आम्ही इथे फक्त देवनारायणवर भगवानावरती विश्वास ठेवून खूप श्रद्धेने आलेलो आहोत की माझं पण कॅन्सर एकदम बरं झालं पाहिजे. मी त्याच्यानंतर पण व्हिडिओ टाकेल. आता माझी 8 दिवसांनी लगेच स्कॅन आहे, त्याच्यानंतर मी अजून 1 महिन्याने जाईल, त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर मी परत स्कॅन करेल. त्या स्कॅनमध्ये आपलं काय येते रिपोर्ट, ते मी रिपोर्ट तुमच्यासोबत शेअर पण करेन. तर आता लगेच माझी 8 दिवसांनी स्कॅन आहे, त्याच्यामुळे मी काही ती स्कॅन जर तुमचं मला हे आलं समजा कमेंट आलं की ताई आम्हाला आत्ताची पण स्कॅन दाखव, नंतरची पण स्कॅन दाखव, तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि कारण की जसं मी माझ्या श्रद्धेने तिथे गेली आहे, प्रत्येकाची एक श्रद्धा असते, कोणाला पण व्हिडिओ म्हणजे युजफुल वाटू शकतो, कोणासाठी पण म्हणजे एक आशीर्वाद म्हणून होऊ शकतं. तर प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आजसाठी इतकंच. सगळ्यांना बाय.